नेहमी एकाच पद्धतीची मेथीची भाजी काय खायची, म्हणून मी आज म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूयात. त्यासाठी मी काय केलं, एक मूठभर मेथी छान बारीक चिरून घेतली. त्यानंतर गॅसवर तवा मांडला, त्यामध्ये तेल घातलं, त्यावर दालचिनी, 2 लवंगा, 2 मिरे, त्यानंतर थोडेसे जिरे घातले. नंतर उभा चिरलेला कांदा घातला. एक मोठा कांदा मी चिरून घेतला होता. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या. नंतर एक गड्डी लसणाची सोलून घेतली होती ती घातली. एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतला होता तो घातला. हे छान असं परतून घेतलं. नंतर त्यामध्ये 5-6 काजू घातले आणि ते काजूही ह्या कांदा, टोमॅटो, लसूण याच्याबरोबर परतून घेतलेत. हा वाटणाचा मसाला इथं तयार झाला. आपण काढून घेऊयात, थंड होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत इथं त्याच तव्यामध्ये तेल घातलं आणि जे फ्रेश ताजे मटार होते की नाही ते छान तळून घेतले मऊ होईपर्यंत. नंतर आपलं तोपर्यंत इथं वाटणाचं साहित्य थंड झालं. आपण वाटण इथं करून घेतलेलं आहे. पुन्हा कढई मांडली गॅसवर, त्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरी मोहरी घातली आणि आपण जी बारीक चिरून घेतलेली मेथी होती की नाही ती घातली. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ घातलं की जेणेकरून मेथी छान शिजेल. नंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेले वाटाणे घातले आणि नंतर त्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं की नाही वाटण ते घातलं. त्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी घालून हे भाजीमध्ये घातलं. त्यानंतर पावडर मसाले घातले, त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर घातली. हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले आणि नंतर त्यामध्ये फ्रेश अशी मलाई घातली आणि पूर्ण मिक्स करून घेतली. आपली फ्रेश मेथी मटार मलाई भाजी तयार आहे.